कापड़िया हॉस्पिटल ने घुटने की रिप्लेसमेंट सर्जरी के लिए भारत में डिजाइन की गई एडवांस रोबोटिक सिस्टम MISSO को स्थापित करके अपनी ऑर्थोपेडिक केयर को और भी बेहतर बना लिया है। मुंबई में ये पहला इंस्टॉलेशन है। MISSO स्मार्ट टेक्नोलॉजी को सर्जिकल कुशलता के साथ जोड़ता है, जिसमें उत्तम चिकित्सा परिणाम और तेजी से रिकवरी होती है, जो अंततः गुणवत्तापूर्ण स्वास्थ्य सेवा को अधिक सुलभ बनाता है। भारत के उद्योग एवं आपूर्ति मंत्री माननीय श्री पीयूष गोयल द्वारा लॉन्च किए गए MISSO ने रोबोटिक ज्वाइंट रिप्लेसमेंट में एक नया बेंचमार्क स्थापित किया है, जो अपनी कार्यक्षमता और नवीनता के लिए मान्यता प्राप्त कर रहा है। प्रधानमंत्री मोदी द्वारा सराहना किया गया MISSO को AI संचालित अधिक सटीक और न्यूनतम इनवेसिव अभिगम, तेजी से रिकवरी और बेहतर सर्जिकल परिणाम को और भी सक्षम बनाता है। कापड़िया हॉस्पिटल के रोबोटिक घुटने और कंधे के सर्जन डॉक्टर राहुल मोदी ने कहा कि MISSO ने सर्जिकल विशेषज्ञता के साथ अत्याधुनिक AI को जोड़कर भारत में ऑर्थोपेडिक सर्जरी को और भी बेहतर बनाया है। कापड़िया हॉस्पिटल के संस्थापक, संचालक और सलाहकार लेप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर राजन मोदी ने कहा कि MISSO की बहुमुखी प्रतिभा इसे अलग बनाती है, जो हमें असाधारण सटीकता के साथ ऑर्थोपेडिक प्रक्रियाओं की एक विस्तृत श्रृंखला करने में सक्षम बनाती है। हम अब तेजी से रिकवरी, अधिक कार्यक्षमता और बेहतर पहुंच प्रदान कर सकते हैं, जिससे मरीजों की देखरेख को और भी बेहतरीन बनाया जा सकता है। ऑपरेशन जवळजवळ 2 वर्षापूर्वी झालं होतं। मी तर खरं म्हणजे थोडं घाबरले होते ऑपरेशन करायला, पण राहुल मोदींनी फार छान मला समजावून सांगितलं, त्याच्यानंतरचे फायदे काय आहेत ते सांगितलं, म्हणून मी करून घेतलं। पण आता सगळं छान आहे। आता काही कॉम्प्लिकेशन आहेत का? नाही, काही नाही। 2 वर्ष होत आली। हो। दुसऱ्यांना काय सजेस्ट कराल तुम्ही? त्यांनी ऑपरेशन जरूर करून घ्यावं। त्यांनी खूप फायदे आहेत। मला आधी चालताना खूप त्रास व्हायचा, पण आता मी छान प्रकारे चालते, बाहेर फिरू शकते। एकंदरीत लोकांच्या मनामध्ये भीती असते कुठे ना कुठे, ऑपरेशन बरोबर होईल का, नंतर काय त्याचा इफेक्ट नको व्हायला, अनेक गोष्टी असतात। पण आता तुमचं ऑपरेशन सक्सेस झालंय, तर इतरांचंही सक्सेस होईल असं तुम्हाला वाटतं? हो, नक्की होईल। यायला पाहिजे लोकांनी, नक्की यायला पाहिजे। तर काउन्सिलिंग, डॉक्टर राहुल मोदी काउन्सिलिंग पण छान करतात, का तुम्ही ऑपरेशन करून घ्यायला पाहिजे। छान प्रकारे समजावून सांगितलं मला, म्हणून मी तयार झाली। तर लोकांना मी हेच सांगतो की ऑपरेशन ज्यांना गरजेचं असेल ते ऑपरेशनच्या पहिले पण दुखीमध्येच असतात, म्हणून त्यांना आम्ही ऑपरेशन सजेस्ट करतो। आता हे रोबोटिक नी रिप्लेसमेंट जे झालं आहे त्याच्यामध्ये ऑपरेशनच्या नंतर जे सर्वात मोठी भीती असते की ऑपरेशन नंतर पेन होणार, तेच सर्वात पहिले कमी झालेलं आहे। तर ऑपरेशन नंतर पुढच्याच दिवसापासून चालू शकते, मांडी घालून बसू शकतात, थोड्या महिन्यानंतर पायऱ्या चढू तर पाहिजे तेवढं करू शकतात, आणि चालताना मेन तर पेन होत नाही, म्हणजे स्वतःचे कामं स्वतःच करू शकतात। हे सर्वात मोठे फायदे आहे ऑपरेशनचे। आणि ऑपरेशन हे खूप जास्त आता पहिलेसारखं डेंजरस किंवा कॉम्प्लिकेशन्स राहिलेले नाहीत। आता रोबोटिकमुळे ऑपरेशनची सक्सेस रेट पण वाढलेली आहे। तर जर तुम्हाला त्रास असेल तर माझ्या मतेने तुम्हाला एकदा चेक करून घ्यावं, आणि जमत असेल आणि कोणी सजेस्ट केलं आहे नी रिप्लेसमेंट सर्जरी तर ते फारच सक्सेसफुल सर्जरी आहे, ते करून घ्यायला पाहिजे। सर, आतापर्यंत किती जणांचं ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे, आणि लोकांच्या मनात अनेकदा भीती असते, तर त्या भीतीला बाहेर काढण्यासाठी आणि लोकांनी पुढे येणं। रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी फारच नवीन पद्धती आहे नी रिप्लेसमेंट सर्जरीची। मी जवळजवळ 500 ते 1000 नी रिप्लेसमेंट सर्जरी केलेले आहेत, आणि त्याच्याबरोबरच रोबोटिक पण भरपूर केलेले आहे। आता हे रोबोटिक सर्जरीमुळे आम्ही पहिले जे करायचो आणि याच्यामध्ये फारच मोठा फरक आहे ॲज कम्पेअर्ड टू पेन आणि प्रिसिशन। म्हणजे हे 2 P जे आहेत, पेन आणि प्रिसिशन, ते भरपूर मोठा फायदा होतो रोबोटिकमध्ये। पेन कमी होते आणि प्रिसिशन वाढते। तर रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी हेच आता आन्सर आहे पुढच्या काळामध्ये नी रिप्लेसमेंट करण्यासाठी। तर जे गावाकडे पेशंट आहे आणि जे बेसिकली जे पण पेशंट ज्यांना नीमध्ये पेन आहे, ज्यांना चालताना गुडघ्यामध्ये दुखते आणि स्वतः चालू शकत नाही, किंवा चालताना एवढं वेदना होतात की चालण्यामध्ये 2 कदम चालण्यामध्ये पण त्यांना विचार करावा लागतो, त्यांच्यासाठीच हे रोबोटिक नी रिप्लेसमेंट अतिशय कमी खर्चामध्ये इथे कपाडिया हॉस्पिटलमध्ये होते। तर तुम्हाला
काही जानकारी काय घ्यायची असेल तर खाली जे नंबर आहेत त्यांच्यावर फोन करा आणि एकदा येऊन आम्हाला भेटा. तुमची वेदना आम्ही दूर करणार. आमचे मोटो आहे, जे लोक ज्यांचे वडिलांना आणि आईला हे त्रास होतो आहे त्यांना पण आम्ही हेच हे देणार की तुमच्या आईला आणि तुमच्या वडिलांना तुम्हाला आता चालवायचा उपयोग भेटला आहे. म्हणजे तुम्हाला आता ते ॲडव्हान्टेज और सौभाग्य भेटणार की तुम्ही त्यांना चालवणार. त्यांनी तुम्हाला चालवायला शिकवलं जेव्हा तुम्ही लहान होते. आता मोठे होऊन तुम्ही त्यांना चालवू शकतात. तर हे अपॉर्च्युनिटी तुम्ही लूज करू नका. आणि आमचा मोटो हेच आहे, जिन्होंने तुम्हें चलाया आओ आज उनको चलाए. जो मराठी माझं थोडंसं हे आहे म्हणून मी थोडंसं तुम्हाला बोलण्यामध्ये माझं इमोशन पोचत असेल पण वर्ड पोचत नसेल तर तुमच्याकडे हे अपॉर्च्युनिटी आहे की तुमच्या वडिलांना तुमच्या आईला तुम्हाला चालवायचा मौका भेटतो आहे. आणि हे ऑपरेशन केल्यानंतर 20-25 वर्ष बघायची गरज पडत नाही. तर हे टेम्पररी ट्रीटमेंट नाही आणि परमनंट ट्रीटमेंट आहे. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.